पुढे निरंतर हे ध्यान पुढे निरंतर हे ध्यान तुळसी हरा बरा पिता बरा तुझे हरा बरा पिता कुमार 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 कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमार हवाई जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचानी रूप पाहता लोचानी रूप
हेच दान देगा देवा, हेच दान देगा देवा, हेच दान देगा देवा, हेच दान देगा देवा, दान सर्व हेच माझी सर्व जोडी, हेच माझी सर्व जोडी, लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती धन संपदा,
सत्संग विसरा गायीन आवाज गायीन आवडी गायीन आवाज गायीन आवडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी येची माझी सर्व जोडी येची माझी सर्व जोडी येची माझी सर्व जोडी येची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी म्हणे गर्भावा तुका म्हणे गर्भवासी झाला रे आमासी सुखी झाला बियामासी वना गायीन आवाज गायीन आवडी आवाज गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी येची माझी सर्व जोडी येची माझी सर्व जोडी येची माझी सर्व जोडी गोपाल कुमारी गोपाल कुमारी या पुढे आज नाही जागा या पुढे या सारखा सारखा या पुढे हेची धान दे गा देवा देवा हेची धान दे गा देवा हेची धान दे गा देवा देवा हेची धान दे गा देवा हेची दान दे गा देवा देवा हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा विशारद भावा विशारद भावा
तुझा रणभावा गुण गाईन रावणी गुण गाईन रावणी तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी माझे सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी हेची माझी सर्व जोडी
विठ्ठला टाळी वाजवा विठ्ठला हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण होवा गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी विठाला हेची दान देगा देवा
हेची दान देगा देवा तुझा विसर न होवा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलः समिठ्ठलं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैत जननी देवाची सबिंदु सिंधु शुष्कलत तरंग भंग रंजिता दिशत्सु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदम्बुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलोघभारहारि सर्वतीर्थनायकम् सुमच्चकच्च नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजहं वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी मस्तक हे पाया बरी मस्तक हे पाया बरी मस्तक हे पाया बरी मस्तक हे पाया बरी
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, हेची दान देगा देवा तुझा विसरण होवा, गुण गायना वडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत तळी प्राप्त प्रसंगी पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा गुण असा अभंग आजच्या सेवेकरता निवडला. विठाला प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मागणी मागतात. म्हणजेच मागणी पर प्रकरणातील असणारा हा काय आहे, अभंग आहे. आणि हा अभंग आहे 4 चरणाचा. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून भगवंताला मागणी मागतात. कारण सप्ताह म्हटलं की त्याला काही अलिखित नियम आहेत. 3 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो, अगर महिन्याचा असो, परंतु त्या नामयज्ञाचा, नामज्ञानाचा ज्यावेळेस पूर्णतः समाप्तीकडे वाटचाल जाते, त्यावेळेस शेवटच्या दिवशी एक मागणी मागावी लागते. प्रथम दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो. मग दुसरा दिवस असो, तिसरा दिवस असतो, अनेक प्रकारे उपदेश असेल, संतपर असेल, अनेक प्रकारचे जसे जसे अनुभव आले संतांना तसे तसे अभंग त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. परंतु काहीतरी काम केल्यानंतर त्याचा मोबदला मागण्याचा अधिकार काम करणारा असतो. तसा आजचा दिवस म्हणजे हा भगवंताकडे मागणी मागण्यासाठी आजचा काय असतो, अधिकार असतो. आणि आजच्या दिवशी मागणी मागायची असते. विठाला विठाला काहीतरी सेवा केली म्हणजे मेवा मिळतो ना. नवे नवे इथं सेवा जर केली तर मेवा मागावा लागतो आणि तेवढा तो अधिकारही लागतो. माझे जगद्गुरु तुकोबारायांनी देवासमोर उभा आहेत. देवाने त्यांना विचारावं, तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी मागा. काय कारण होतं देवाला म्हणायचं मागा म्हणून? कारण जगद्गुरु तुकोबारायांच्या 1 नाही 2 नाही अनेक पिढ्यांचं, अनेक म्हटलं तरीच अवघड ठरणार नाही, कमीत कमी 8 पिढ्याचं भक्तीचं ऋण कोणाच्या माथ्यावर होतं? भगवंताच्या माथ्यावरती. भगवंताच्या माथ्यावरती काय होतं? भक्तीचं ऋण होतं. आणि भक्तीच्या ऋणातून मी कधी रिकामा होईल, असणारा जो काही 7/12 आहे तो 7/12 मी कधी कोरा करेन असं कोणाला झालं? देवाला झालं. आणि देवाने भगवंताने तुकोबारायांना म्हणावं काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबारायांनी सांगितलं मला काही नको, मला काही नको, परंतु देवाने म्हणावं काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि मग तुकोबारायांनी त्रस्त होऊन सांगावं तुम्हाला जर द्यायचं असेल तर एकच दान माझ्या पदरात घाला. कोणचं? हेची दान देगा देवा तुझा विसरण होवा. देवा मला काहीच नको, परंतु तुला जर तू मागतोय म्हणून मी सांगतोय, तुला जर द्यायचंच असेल तर तुझा विसर मला कधीही व्हावा नाही, असं माझ्या दान पदरात घाल. ठीक आहे तुकोबाराय, तुम्हाला हे जर दान जर दिलं मी तर तुम्ही करणार काय? तुकोबारायांनी त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात दिलं. देवा तुझा विसर न व्हावा हे जर दान माझ्या पत्रात जर दिलं तर अखंड तुझ्या नामाचं मी काय करेन? गुणगान करेन. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत हीच माझ्या सोबत काय राहणार? तुझ्या नामाची ही जोडी माझ्या सोबत राहणार. तुकोबारायांना पुन्हा देवाने म्हणावं, हो तुकोबाराय तुम्हाला मी काहीतरी मागायला सांगितलं, परंतु तुम्ही 2ही चरणामध्ये तुम्ही माझ्यासाठीच मागणं मागितलंय. प्रथम चरणात तुम्ही माझा विसर न व्हावा हे मागितलंय. द्वितीय चरणामध्ये तुम्ही माझ्या नामाची
अखंड माझ्यासोबत जोडी असावी हे मागितलंय. माझा प्रश्न असा आहे तुकोबराय, तुम्ही संन्यासी नाहीत, तुम्ही संन्यासी नाहीत, तुम्ही कशा आहात? तुम्ही प्रापंचिक आहात, तुम्ही संसारिक आहात. आणि तुमच्या संसाराकडे जर पाहिलं ना आजच्या परिस्थितीला, तुकोबरायांचा संसार कसा होता? आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके, जाऊ पडती भिके कुत्री घर राखीती. तुकोबरायांचा संसार जर पाहिला, अगोदरचा फार श्रीमंत होता ना तुकोबराय, परंतु नंतर हे कोणाची लीला आहे? भगवंताची लीला आहे. आज तुमच्या संसाराची जर परिस्थिती पाहिली तुकोबराय, तर तुमच्या कितीतरी दिवस हरळ उगती ना, हरळ किती दिवस चूल पेटले ना, चूल पेटली नाही तर हरळ उगती. चूल जर पेटली नाही तर किती दिवस हरळ उगत नाही? बरोबर ना? महिना 2 महिने धरा, इतके दिवस जगद्गुरु तुकोबरांच्या चुलीवरती हरळ उगत होती. इतके दिवस जगद्गुरु तुकोबरांची चूल पेटत नव्हती. तुम्ही प्रापंचिक आहात, तुम्ही संसारिक आहात. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही प्रपंचाबद्दल मागावं, तुम्ही संसाराबद्दल मागावं, काहीतरी संसाराबद्दल मागा. तुकोबराय सांगतात, न लगे मुक्ती धन संपदा संत संग येई सदा. पुन्हा ही मागणी जगद्गुरु तुकोबरायांनी ज्यावेळेस ऐकली, त्यावेळेस तुकोबरायांनी पुन्हा सांगितलं, अहो ही सुद्धा मागणी तुम्ही कोणाबद्दल मागितली? ही माझ्याबद्दलच मागितली. संत संग देई सदा. अहो तुम्ही प्रापंचिक आहात असा विचार करा जरा, प्रापंचिक आहात तुम्ही, संसारिक आहात, काहीतरी संसाराबद्दल मागा. तुकोबराय सांगतात, पुन्हा सांगतो देवा, मला संसाराबद्दल काही मागायचं नाही. पुन्हा तुला जर द्यायचंच असेल तर अखंड तुझ्या नामस्मरणा करता मला पुन्हा पुन्हा ह्याच गर्भवासात घाल, ह्याच देहामध्ये घाल. तुका म्हणे गर्भवासी, परंतु गर्भवासात घालत असताना कसं घाल? सुखी घालावे आम्हाशी. असं अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ. विठाल आज या ठिकाणी आपण किम निमित्ताने जमलेलो आहोत हे तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, परंतु वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार हे सांगणं, परिहार देणं म्हणजे आद्य कर्तव्य असतं. म्हणून आज या ठिकाणी काल भैरवनाथ स्थापना दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह गेली 4 वर्षे पूर्ण होऊन 5व्या वर्षामध्ये काय आहे? पदार्पण आहे. नवे आज 5व्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. गेली 4 वर्षापासून 5 वर्षापासून हा नाम यज्ञ अगदी आनंदामध्ये चालू आहे. ज्यांच्या आशीर्वादाने आहे गुरुवर्य ब्रह्मीभूत सच्चिदानंद श्रीपाद बाबा, गुरुवर्य ब्रह्मीभूत सच्चिदानंद रामदास बाबा व असणारी या निमशे परिवाराचं कुलदैवत काळ भैरवनाथ जातेगाव, तसेच सईबाई भिकाजी भोर व भिकाजी मनाजी भोर यांच्या कृपाशीर्वादाने कार्याचा संकल्प केला. गेली अनेक वर्षापूर्वी या बाबांनी आणि आजींनी एक संकल्प केला होता की काल भैरवनाथाच्या त्या ठिकाणी वारसेने असल तर दरवर्षी काही यात्रा असेल, बरोबर ना, काहीतरी उत्सव असेल, परंतु हा त्या काळामध्ये या बाबांनी आणि आजीने तो जो केलेला संकल्प होता तो त्यावेळेस ते पूर्ण करत होते. परंतु त्यावेळेसचा संकल्प वेगळा होता. राजगुरु महाराज त्यावेळेस यात्रा नव्हती, काय होती? भैरवनाथाची जत्रा होती. परंतु त्या जत्राच्या वेळेस तुम्हाला माहिती काय करत असतात. परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस यांच्याकडे आली, बाबांकडे काकांकडे ज्यावेळेस आली, आता हे काका ते सर्व माळकरी आता जत्रा करायची कशी? मग ते खंड पडला असेल, काही दिवस पडला असेल ना, खंड पडलं. पण मनामध्ये एक संकल्प विकल्प निर्माण झाला. आपल्या वडिलांनी आपल्या आईने जो काही संकल्प केला होता तो संकल्प जर अखंड चालावा, परंतु त्यांचा संकल्प कसा होता? जत्रा रूपी होता. आणि आता जर संकल्प करायचा असेल तर आपण माळकरी आहोत, यात्रा आपण जर आता यात्रा नाही राहिली मामा, यात्रा म्हणलं तेवढी गर्दी येणार पण नाही. जत्रा म्हणलं तर नक्की याच्यापेक्षा सगळ्यांना अनुभव याचा. परंतु मग हा संकल्प पूर्ण करायचा कसा? तर मग हे वारकरी संप्रदायाचं काहीतरी नियमाने हा संकल्प पूर्ण करायचा. मग सहज आमच्या शिवाजी भाऊंनी ब्राह्मणाकडे चौकशी केली, विचारणा केली, आता काय करायचं या संकल्पाचं? ब्राह्मणांनी सांगितलं तुम्ही काही करू शकता, नामस्मरण करू शकता, जत्राच करावं असं काही नाही.
पाठीमागची जी पिढी आली तिचं जर वारसा चालायचं असेल ना, फक्त जत्राच करावं असं काही नाही. तुम्ही भजन रूपाने कीर्तन रूपाने सुद्धा हे करू शकता. कारण हा संकल्प कोणाचा आहे? तुमचा आमचा नाहीये. आणि हा कोणासाठी आहे? तुमच्या आमच्यासाठी पण नाहीये. फक्त संकल्प कसा पाहिजे? सत्य पाहिजे, मनापासून पाहिजे. सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. जे मनामध्ये जर घेतलं तर नक्कीच ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. परंतु करत असताना आपला तेवढा काय पाहिजे? भाव पाहिजे. तेवढा काय पाहिजे? विश्वास पाहिजे. तेवढी काय पाहिजे? निष्ठा पाहिजे. भाव असेल, निष्ठा असेल तर हे नक्की कार्य होत आहे. आज 5 वर्ष झाली. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. पूर्ण केला सत्य संकल्पाचा दाता नारायण. एकदा मनामध्ये जर कुठले कार्य घ्या, कुठले घ्या, व्यवहारातलं घ्या, परमार्थातलं घ्या, फक्त भार कोणावर घालायचा आणि त्याच्यावर जर भार घातला ना, होईल कैवारी. तुका म्हणे भार हातरियावरी, किंवा तुका म्हणे भार का म्हणे घालू तुका म्हणे घालू दयावरी भार. आणि वाहू हा संसार त्याच्यावर जर घातला ना भार, तो कार्य कुठलेही असो, व्यावहारिक असो, सांसारिक असो, पारमार्थिक असो, ते कार्य त्याला पूर्ण करावंच लागतं. म्हणून पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. म्हणून आज 5 वर्ष पूर्ण झाले. नवीन पूर्ण उद्या होतीलच. 5 वर्षापासून हा कार्य चालू आहे. मी त्यांना सहज विचारलं, पाठीमागच्या वर्षी आम्ही जेवण करायला बसलो, काही लोक निघून गेले, काही लोक जेवले नाही. तर मी त्यांना सहज विचारलं, म्हणलं शिवाजी भाऊ काही लोक निघून गेले, आता ते म्हणले मी तरी काय करणार त्यांना, नाही का? तर मग आमच्या दोघांचा असं बोलता बोलता विषय निघाला. राजगुरू महाराज, काही लोकांना वाटलं असं यांच्या स्मरणार्थ आहे काय, यांच्या काही खात नाहीत ना, बाहेर कुठं खाते बघितलं आलं, यांच्या स्मरणार्थ असं म्हणून खात. एक असा भाव ठरवला. दुसरा भाव असा केला का, म्हटलं एखाद्या वेळेस तुम्ही वैयक्तिक हा कार्यक्रम करत असताल म्हणून काही ना, ते सुद्धा नाही जमत. इथं आल्यानंतर 5 रुपये द्यायचे नाही, द्या असं म्हणत नाही बरं का. मी लक्षात घ्या, ती म्हणतात द्या सांगितलं का त्यांनी, देऊ नका. हा कार्यक्रम कोणाचा आहे? भगवंताचा आहे. मग असा एक भाव ठरवला का, बुवा तुम्ही वैयक्तिक स्वतः कार्यक्रम करत असताल म्हणून काहींना यांचं वैयक्तिक आहे म्हणून खायचं नसेल, असा पण एक भाव ठरवला. पण मी तुम्हाला सांगून जाईन, हात जोडून सांगा, लहानपणी मोठा घास घेतो, हे कार्य भगवंताचं आहे. हे बाबाच्या आजीच्या स्मरणार्थ नाही. तिथं स्पष्ट उल्लेख केलाय, आमचे कुलदैवत, बरोबर आहे का नाही? काल भैरवनाथ, या भैरवनाथाच्या अष्टमी निमित्त हा काय आहे? उत्सव आहे. हा काय आहे? सोहळा आहे. मग इथं आल्यानंतर 2 घास प्रसाद हा सर्वांनी सेवन केला पाहिजे, असं माझं मत आहे. तुम्ही करायचं नाही करायचं, कारण तुम्ही म्हणता बाबा तू आला, आमचे काही पथ्य असतील, तुम्ही खा अगर नका खाऊ, परंतु हे कार्य धर्माचं आहे, भगवंताचं आहे, म्हणून 2-2 घास खाल्ले तरी चालेल. आणि त्यांना मी सांगितलं, पाठीमागच्या वेळेस सांगितलं, कोणी जर दिलं तर नाही म्हणू नका. आपले बाबा सांगायचे, कोणी जर दिलं ना तर हात घ्यायचं बिंदास, परंतु त्याच्यात आपलं भाग जर नसेल ना तरी सुद्धा कोणाला काही मागायचं, कोणाकडे हात पसरायचा नाही. कारण मनाचे संकल्प, मग जर मनाचे संकल्प ते जर पावित असेल, मग भीक मागायची गरज का? आपण गरजच नाही. मनात तर जर त्याला कळत आहे ना, मग हात पसरायची काही गरज नाही. म्हणून आज या ठिकाणी 5 वर्ष उद्या पूर्ण होतील. 5 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज 5 वर्ष झालं म्हणून लक्षात येतं का 5 वर्ष झालं, नाही तर वाटतही नाही. वाटतंय का? वाटत आहे. हा सोहळा आहे, हा सुखाचा आहे, हा आनंदाचा आहे. इथं जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदाचा आहे, सुखाचा आहे. इथून एकदा उठल्यानंतर आपलं रोजचं काय जे आहे ते चालूच आहे. विठाला 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 हो.
मागणी पर अभंग आहे. आज दिवस मागणीचा आहे. माझ्यावरती मला वाटतं अश्विनी ही जबाबदारी टाकली मागणीची. कारण मागणं हे सोपं नाही आणि आजचा असणारा हा अधिकार सुद्धा मोठा लागतो. कारण जगद्गुरु तुकोबराय देवासमोर उभा आहे. देवाला म्हणावं लागतं तुकोबरायांना काहीतरी मागा. संत आणि मागणी ही एकत्र येत नाही. कारण का संत कधी कोणाला काही मागत नाही. मग इथं तुम्ही म्हणतात संत मागत नाही, मग मागणी पण अभंग कसा आहे. परंतु संत, देव आणि जीव या तिघांचा जर विचार करू गेलो तर देवाची जबाबदारी अशी असते. कोणी जर काही मागत नसलं ना तर त्याच्या पाठीमागे देव काय करतात, आग्रह धरतात, काहीतरी मागा. हा देवाचा एक स्वभाव आहे. तुमच्या आमच्या जीवाचा स्वभाव आहे. तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, नवे बांधावरच्या म्हसोबाकडे जा, मलिदा घेऊन जा, काही निवद घेऊन जा, तिथे डोकं टेकून जर नमस्कार केला का काही ना काही मागणं हे हा तुमच्या आमच्या जीवाचा काय आहे, स्वभाव आहे. आणि संतांचा जर स्वभाव जर पाहिला तर संत कुठेही हात पसरत नाही. हात पसरी जिने धिक त्याचे. कोणी जर मागत असलं त्याचा सुद्धा संत काय करतात, धिक्कार करतात. विठ्ठल विठ्ठल दुसऱ्याने मागितल्याचा सुद्धा संत धिक्कार करतात. मग स्वतः संत मागतील कसे. हा काय आहे, स्वभाव आहे. जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळेस भगवंताकडे जातात, दर 15 दिवसाची एकादशीला 15 दिवसाच्या एकादशीला जगद्गुरु तुकोबरायांनी दर्शन घ्यावं. आणि दर्शन घेतल्यानंतर देवाने सांगावं तुकोबराय काहीतरी मागा. ज्यावेळेस तुकोबराय दर्शनाला येतात त्यावेळेस तुकोबराय देवाच्या समोर उभा राहतात, दर्शन घेतात. परंतु देव तुकोबरायांच्या डोळ्याकडे पाहत नाही, तुकोबरायांच्या तोंडाकडे पाहत नाही. कारण का तुकोबरायांना जर पाहिलं का देवाने खाली मान घालावी. का तुकोबरायांनी दर्शन करता यावं, देवाने खाली मान घालावी. कारण 8 पिढ्याचं भक्तीचं ऋण, भक्तीचं कर्ज माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या घराण्याचं देवाच्या माथ्यावर होते. माझ्या वडिलांची विलासी गदेवा, माझ्या वडिलांची विलासी गदेवा, माझ्या वडिलांची विलासी गदेवा, माझ्या वडिलांची विलासी गदेवा. तुझी चरणसेवा पांडुरंगा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, उपवास पाळणे राखीचा दानवा, 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 उपवास देव कर्जदार होते आणि जगद्गुरु तुकोबराय सावकार होते. पैशाने नव्हते. भक्तीचं ओझ, भक्तीचं ऋण. भाग्य तरी देवरुनी होय. हो, भाग्य तरी देव ऋणी होय. त्या ठिकाणी देव कर्जदार होते, संत सावकार होते. तुकोबरायांना म्हणावं काहीतरी मागा. कारण तुकोबरायांनी काहीतरी मागावं हे फक्त देव पाहत होते. एकदा का तुकोबरायांनी काहीतरी मागितलं 8 पिढ्याचा सातवारा काय करायचा होता, कोरा करायचा होता. परंतु तुकोबराय होते ते. तुकोबरायांनी यावं, सांगावं देवा मला काही नको. देवाने आग्रह करावा, काहीतरी मागा. तुकोबरायांनी सांगा मला काही नको म्हटल्यानंतर देवाला राग आला. आणि तुकोबरायांना म्हणावं, काव तुकोबराय तुम्हाला सांगतो काहीतरी मागा. तुम्ही सांगा मला काही नको. तुम्हाला जर काही नको म्हणतात तुम्ही येताच कशाला. काय देव काय म्हणतो, तुम्हाला काही नको म्हणतो तुम्ही येता कशाला. आणि बघ तुकोबरायांनी देवाकडे पाहावं आणि सांगावं
तेव्हा ही माझी मिराची ठाव तुझे पायापाशी हे ठाव तुझे पायापाशी ठाव तुझे पायापाशी देवा ही माझी मिराची ठाव तुझे पायापाशी तुकोबरायांना देवाने प्रश्न करावा, तुम्हाला जर काही पाहिजे नाही तर तुम्ही येता कशाला? मग तुकोबरायाने सांगितलं, देवा ही माझी मिराशी ठाव तुझे पायाशी, कारण माझी सर्व भक्ती आहे कुठं? तुझ्या चरणाजवळ भक्ती आहे. तुकोबरायाने सांगावं, देवा मी कशा करता येतो सांगू? परी आहे आवडी दर्शनाची, तुका म्हणे तुझी न लगे दसोरी. परी आहे आवडी दर्शनाची, देवा परी आहे आवडी दर्शनाची, तुका म्हणे तुझी न लगे दसोडी. तुझ्या सुतळीचा सडाही नको देवा मला. काय? तुझ्या सुतळीचा सडाही नको, फक्त मला तुझ्या दर्शनाची काय आहे? आवड आहे. म्हणून मी दर 15 दिवसाच्या एकादशीला नवे नवे तुकोबराय देवाचं रोजच दर्शन घेत होते. परंतु देवाला तुकोबरायांचा विरह सहन होत नव्हता. तुकोबरायांनी यावं आणि देवाने सांगावं, या तुकोबराय घ्या माझं दर्शन. तरी सुद्धा तुकोबराय काही मागत नव्हते. तुकोबरायांनी आग्रह करावा देवाने, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबरायांनी सांगावं नाही मागायचं. तुकोबरायावर ज्यावेळी देव चिडले त्यावेळी सांगितलं, मी तुझ्या दर्शनाची आवड आहे म्हणून इथे येतो. तुकोबरायांना देवाने पुन्हा सांगावं, तुकोबराय सकाळी जर मी काकडा जर झाला तर संध्याकाळच्या शेज आरतीपर्यंत या ठिकाणी उभा राहतोय. तऱ्हा तऱ्हाचे भक्त येतात, वेगवेगळ्या प्रकारचे भक्त येतात. प्रत्येक भक्त घरून निघाला ना एक यादीच तयार करून निघतो. कारण देव आपल्याला तसा आठवत, बरोबर ना? देव आठवत नाही. घरात लहान मुलांनी किरकिर करावी, घरात काही अपप्रकार घडावा आणि मग सहज एखाद्याने सांगावा, तुम्ही तुळजापूरला नवस केलता ना, तो फेडला का? मग त्यांनी सांगावं नाही फेडला. मग इथून गाडी करायची आणि तुळजापूरला जायचं आणि काय करायचं? जाऊन तिथं जत्रा करायची. पुण्य होतं का पाप होतं? बरोबर ना? हे नवस फेडायला जातात आणि तिथे जाऊन काय करतात? बळी घेतात. बरोबर ना? पुण्य करता होय पाप. तुम्ही पुण्याने जाता पण तिथं पाप होतं नाही राहत. उगा एखादा अपवाद घडतो आणि तुम्ही सांगता आता जत्रा झाली म्हणून आमचं आता जरा बरं चाललंय, परंतु 4 महिन्याने घरामध्ये बघा परत तीच परिस्थिती राहते. 2 महिन्याने परत तीच परिस्थिती राहते. बरोबर ना? तुकोबरायांनी सांगितलं, माझ्या आजही नाही 8 पिढीची माझी परंपरा आहे, काहीच मागत नाही तुम्हाला. किती? 8 पिढीची परंपरा आहे. पण देवाने सांगावं, भक्त जर घरून निघाला काही यादी करावी. शेतकरी येतो, निर्धन येतो, अविवाहित येतो, अशिक्षित येतो, सुशिक्षित पण येतो. पण आल्या काय एकेकाची यादी तयार असते. शेतकरी येतो, शेतकरी सांगतो, देवा उन्हाळ्याचे दिवस आहे, अजून माझा कांदा येण्यास बाकी आहे, परंतु पाणी काय झालं? मग माझ्या आता बोरला काय करू दे, पाणी लागू दे. हे शेतकरी सांगतो. किंवा माझ्या कांद्याला भाव वाढू दे, हा शेतकऱ्याची यादी असते. अविवाहित येतो, वैशाखाचा महिना चाललाय, आता तरी सुपारी फुटू दे. कोण म्हणतो? अविवाहित. देवाकडे घराणे आहेत असे आहे. त्या नवरदेवाने जरी नाही केलं त्याचे आई वडील करतात. यंदा तरी याची सुपारी. उन्हाळा चालला तरी देवाकडे काय असते? ही मागणी असते. सुशिक्षित जातो, बीएड झाले, डीएड झाले, कुठेतरी मला नोकरी लागू दे. निर्धन येतो, एखाद्या लॉटरीचं तिकीट लागू दे, मला त्याच्या मार्फत काय मिळू दे? पैसा मिळू दे. हे कोण बोलतय? कोण बोलतय? देव बोलते तुकोबरायांना का सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्याकडे यादी घेऊन येतात. आशांचे मी तोंडाकडे पाहत नाही तुकोबराय, परंतु तुम्हाला मी विचारतो, काहीतरी मागा, काहीतरी मागा. विठाला विठाला आशांचे मी तोंडाकडे पाहत नाही, परंतु तुकोबराय सांगतात,
भिकारी नोहे देवा तैसा मी भिकारी नोहे देवा, तैसा मी भिकारी नोहे देवा. आळंदे करीती सिद्धीवरी, ताळविले करीती सिद्धीवरी, चालविले तैसा मी भिकारी नोहे देवा, तैसा मी भिकारी नोहे देवा. चालविले का रिद्धी सिद्धी बरी, तैसा मी भिकारी नोहे देवा, देवा तैसा मी भिकारी नोहे देवा. स्पष्ट मत सांगितलेलं रिद्धी सिद्धी त्याच्यावरती माझं जीवन नाही चालणार, तसा मी भिकारी पण नाही. त्याच्यावरती काही मिळतं परंतु तसा मी भिकारी नाही. देवा मला काही नको, का नको काही, तर बघ तुकोबारांनी सांगितलं काही मागणे हे अमानुचित, काही मागणे हे अमानुचित, काही मागणे काही मागणे हे अमानुचित, काही मागणे अमानुचित, काही मागणे काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणतसे. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणतसे म्हणजे माझ्या वाड वडिलांची रीत म्हणजे परंपरा, माझ्या वाड वडिलांची परंपरा आहे. काही अनुचित मागायचं नाही, परंतु उचित मागितल्याशिवाय राहायचं नाही. तर अनुचित आणि उचित याचं जर आपल्या दृष्टीने जर संदर्भ जर लावला, अनुचित म्हणजे संसारिक प्रपंचिक, संसारिक प्रपंचिक देवा तुला काही मागायचं नाही म्हणजे अनुचित तुला काही मागायचं नाही, परंतु उचित असलेला परमार्थातलं तुला मागितल्याशिवाय राहायचं नाही. विठाला 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 तुकोबाराय देवाला सांगतात माझ्या वाड वडिलांची काय आहे, ही रीत आहे, परंपरा आहे. काय रीत आहे,
काही प्रपंचातलं संसारातलं काही मागायचं नाही, परंतु परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचं नाही. देवाने प्रश्न केला, तुकोबा आहे तुम्ही सांगता माझ्या वाडवडिलांची रीत आहे, परंपरा आहे, काही मागणे काहीच मागायचं नाही. तुमच्या वाडवडिलांनी काही मागितलंच नाही का? काही मागितलं देवा, माझ्या वाडवडिलांनी काहीच मागितलं नाही, सांसारिक नाही, प्रपंचिक नाही. मग मागितलं काय? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा माझ्या वडिलांची जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, मागितलं ना मागितलं नाही असं नाही. माझ्या वाडवडिलांनी आई वडिलांनी गेल्या 8 पिढ्यांनी मागितलं नाही असं नाही, मागितलं, परंतु अनुचित काही मागितलं नाही. उचित मागितल्याशिवाय राहील नाही. तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी. मिरासी म्हणजे काय? मिराशीच्या नावाखाली अंडरलाईन करा. मिराशी म्हणजे वतनदारी. मिरासी म्हणजे वतनदारी. माझ्या वाडवडिलांची जी वतनदारी आहे ती मागणारच मी. काय होती माझ्या वाडवडिलांची वतनदारी? तुझी चरण सेवा पांडुरंगा. जी माझ्या वाडवडिलांची वतनदारी आहे देवा, ती मागणार. म्हणून तुकोबा मनची काही मागा याची देवा पांडुरंगा, याची देवा पांडुरंगा. मामाने अचूक प्रमाण दिलं. मनसी काही मागा, ही एक हक्काची मागणी आहे. जसं व्यवहारामध्ये आपण एखाद्याला म्हणतो मला उद्या 5,000ची गरज आहे, मला पाहिजेच, मला पाहिजे, हे हक्काने मागणं झालं. शिवाजी भाऊ मला उद्या 5,000 रुपये पाहिजे, तुम्हाला द्यावाच लागतील. देताल का? देताल ना? नाही तर कीर्तना दृष्टांत समजून तुम्ही ही हक्काची मागणी झाली. आणि सहज एखाद्याला आमचे नामदेव भाऊ पुढे बसले, त्यांना सांगितलं मला उद्या 5,000 रुपये देता आले तर द्या बा. तशी मागणी ही देता आले तर द्या, म्हणजे त्यांना दिले किंवा नाही दिले याच्यात काय. तसे संत पण मागणी मागतात. मागणे ते एक प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंग, देशील तरी पाहे. द्यायचे असेल तर दे किंवा नको देऊ. पण यांनी प्रमाण दिलेलं असं आहे, मनसी काही मागा हेची दे का, म्हणजे हे मला दिलंच पाहिजे, हे मला मिळालंच पाहिजे. तसं तुकोबराय सांगतात, माझ्या वाडवडिलांची मिराशी, माझ्या वाडवडिलांची जी काही वतनदारी आहे ना देवा, ती तुला मागितल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विठाला विठाला एवढं जगद्गुरु तुकोबराय देवापुढे सांगतात. देवासवे नवे नवे भांडतात, मला काही नको, मला काही नको. तरी सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना देवाने आग्रह करून म्हणावं काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि मग तुकोबरायांनी त्रस्त होऊन सांगावं, देवा मला काही नको. मी आतापर्यंत 9 वाजले तरी तुला सांगतोय मला काही नको, काही नको. पण आता तू माझ्या पाठीमाग आग्रह धरलाय म्हणून ऐक, मला काही नको. तू माझ्या पाठीमाग आग्रह धरला म्हणून तुला सांगतो, जर तुला द्यायचंच असेल तर तू एकच दे, अभंगाचं पहिलं. हेची दान दे गा देवा, 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 हेची दान
हेची दान देता देवा देवा हेची दान देता देवा हेची दान देता देवा हेची दान देता देवा सुधारिते जगद्गुरु तुकोबांना देवाने आग्रह धरावा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि मग तुकोबारायांनी सांगावं, देवा तुला जर द्यायचंच असं तर एकच दे, हेची दान देगा देवा तुझा विसर न होवा. आणि मग तुकोबारायांना देवाने पुन्हा सांगावं, हे जर मी तुम्हाला जर दान दिलंच तर तुम्ही करताल काय कुलकर्णी महाराज? पुन्हा काही नाही. गुण गुण गाई अशा प्रकारचं जर दान जर दिलंच, तुम्हाला वाटतं अशा प्रकारचं जर दान जर दिलंच देवा, तर मी काय करेल, अखंड तुझ्या गुणाचं, तुझ्या नामाचं गुणगान गाईल. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबारायांनी हे दोनही प्रमाण तुकोबारायांचे देवाने ऐकले आणि सांगितलं, दे तुकोबाराय तुम्ही प्रापंचिक आहात, तुम्ही संसारिक आहात, तुम्ही ज्याही दोन्ही प्रमाणामध्ये जी काही मागणी केली ती माझ्याबद्दल केली, परंतु तुम्ही प्रपंच संसारात जे लागतं ना, संसारात काय लागतं? वित्त, परमार्थात चित्त, शरीरात आणि शेतात विठाला विठाला विठाला. मला प्रपंचात जे लागतं ते काहीतरी मागा. तुकोबारायांनी सांगावं, मला प्रपंचामधलं काहीही नको. मग काहीतरी मागा. मग मोक्ष पाहिजे असेल तर मोक्ष मागा, मुक्ती पाहिजे असेल तर मुक्ती मागा, परंतु तुकोबारायांनी सांगावं, हे मला काहीच नको. न लागे मुक्ती धन संपता, न लागे मुक्ती धन संपता, न लागे मुक्ती धन संपता,
गोपाल कुमारी गाजवा गोपाल कुमारी गोपाल अरे वाजा गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. जगद्गुरु तुकोबरायाने तिसऱ्या अक्षरात सुद्धा तुकोबरायाने देवाला सांगितलं, मला ज्या मुक्तीबद्दल बोलत असेल त्या मुक्ती नको, धनाबद्दल असं बोलत असेल तर ती धनही नको, संपत्तीबद्दल बोलत असेल तर ती संपत्ती नको. कारण तुकोबरायाने देवाने विचारलं तुला हे सर्व का नको. तुकोबरायाने त्या ठिकाणी प्रमाणाने सांगितलं काय, मुक्तीबद्दल जर बोलला तर ती आमच्याकडे नसावा, आपल्याकडे एखादी गोष्ट नसावा आणि आपण मग दुसऱ्याच्या दारात मागायला जावा. तुकोबरायाने सांगितलं ती माझ्याकडे नाही का, तिथं आमच्या घरी काय आहे, दासी म्हणून कामारी आहे, तिथं दासी म्हणून काम करते आणि मग ती आमच्याकडे नसल्यानंतर आम्ही तुम्हाला मागावं. कारण एकदा आपल्याकडे जर असेल तर काही मागायची गरज नाही. तुकोबराय सांगतात मोक्ष आम्हा घरी कामारी आहे दासी, होय सांगू तैसी तुका म्हणे. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. मोक्ष तुमचा देवा मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, दुर्लभ तो ठेवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा. कारण आमच्याकडे नसावा आणि मग आम्ही तुम्हाला काय करावा, मागावा. म्हणजे मुक्ती धन, धनाबद्दल जर बोलला तर धन हे शाश्वत आहे का, आणि आपण काय करतो धनासाठी. धन कोणा कामाले, धन कोणा कामाले.
धन कोणा कामा आले, धन कोणा कामा आले, पहा विचारून भले. मरकड मामा म्हणतात धन कोणा कामा आले. आणि सगळी मोठा ठेव काय असेल चालू आहे आपली, कशासाठी चालू आहे बरोबर ना. परंतु माझ्या नाथ बाबांनी सांगितलं या धनाचा न धनी विश्वास, जैसी तरुवारा छाया. याचा याची काळजी भोगसी नकाया. या हरी भजने विना तुझा जन्मदा गोवा. हरी भजना विना तुझा ओम नमो भगवते नागबाबाचं स्पष्ट मत आहे धनाबद्दल. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवारा छाया. नागबाबा सांगतात तुमच्याकडे जे काही धन आहे, धनाच्या पाठीमागे जर लागला त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जसं तरुवारा छाया, तरू म्हणजे झाड, जसं ह्या चिंचाच्या झाडाची सावली सकाळी कुठं असते, पश्चिमेकडे असते, आणि संध्याकाळी जसं आता कसं बागता, पण जसं एका झाडाची सावली जर एका जागेवर उभा राहत नाही ना, तसं सकाळी जर 10 रुपये खिशात असतील तर संध्याकाळी ते असतील किंवा नसतील सांगता नाही. किंवा 10 रुपयाचे लाख येऊ शकतील, 10 रुपयाचे लाख येऊ शकतील, किंवा 10 रुपये संध्याकाळपर्यंत टिकू शकत नाही. म्हणून त्याच्यावरती तो का म्हणे धन भाग्य अशाश्वत. धन हे अशाश्वत आहे, आज आहे उद्या राहील, सर्वांना आदभाव आहे. हे आज असल उद्या नसणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवारा छाया. हे नाथबाबा सांगतात. परंतु नाथबाबाचे वाडेचे वाडे सोन्याने भरलेले होते. नाथबाबांचे वाडेचे वाडे सोन्याने भरले होते. बाजूला जाऊन सांगा नाथबाबांच्या घरी एकदा 23 चोर आले. किती? 23 चोर आले. एक चोर असा मरकड मामापेक्षाही डबल होता. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या सोन्याच्या वाड्यामध्ये शिरले. एक पहिले चोराने गठुडं बांधलं. गठुडं असं बांधलं काका तर त्याला उचलता येईना. तिने काय केलं, दुसऱ्या चोराला हाका मारली, सांगितलं मला हे गठुडं उचलून दे. दुसऱ्याने त्याला उचलून दिलं, पहिला निघून गेला. दुसऱ्याने बांधलं, तिसऱ्याने उचलून दिलं, दुसराही निघून गेला. असं करता 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 23 निघून गेले. 23वा ज्यावेळेस निघला, पाठीमाग 24वा राहिला. 24 चोर होते. 23वा निघला, 24ने विचार केला आपलं गठुडं बांधलं, आता उचलायला कोणी. आणि मग 23ला हाका मारले, अरे माझं गठुडं उचलून दे. त्याने सांगितलं तू तुझं. आजही अक्कलकोटेची अशीच परिस्थिती आहे, तुम्ही तुमचं. पण ज्यावेळेस 23व्या चोराने 24व्या चोराने हाका मारली गठुडं उचलून देण्यासाठी, तो ऐकत नाही, तो निघून गेला. परंतु हा आवाज माझ्या नाथबाबांच्या कानावरती गेला. कारण नाथबाबा शेजारच्या वाड्यामध्ये झोपलेले होते. नाथबाबांच्या ज्यावेळेस कानावरती आवाज आला, नाथबाबांनी उठले. कोण आहे असं विचारलं. स्वतः नाथबाबांनी यावं आणि ते गठुडं कोणी उचलून द्यावं, नाथबाबांनी उचलून द्यावं. नाथबाबा एवढे श्रीमंत होते. सकल संता माझी
राजा स्वामी एकनाथ माझा. परंतु एवढं सोनं होतं ना तरी त्यांना शाश्वत होतं का ते? आजच्या दिवशी जर सोनं जर घरात जर सोनं आलं तर काय करणार तुम्ही? परंतु नागबाबांना माहित होतं या धनाचा याच्यावर विश्वास नाही, हे अशाश्वत आहे. आणि तेच जर नागबाबा समजा 24 चोरांना जर जागेवर जर धरायला गेले असते तर काय केलं असतं नागबाबांचं त्या चोरांनी? सोनं राहिलं असतं जागेवर? नागबाबा राहिले असते का? नाही. त्याला माहिती याच्यावर विश्वास नाही. नागबाबांनी सांगितलं जर तुला हे वस्तू सगळे सगळे चोर त्या ठिकाणी सोनं घेऊन गेले. ते नागबाबा म्हणतात त्या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया याती याती ना कळे तरीही भोगशील काया. या हरी भजने वीन तुझे जन्म जाते वाया. या लागी वैकुंठ नाथाच्या तू चिंतिका रे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणून नाथ जगद्गुरु तुकोबाला सांगतात हे धन सुद्धा मला नको. न लगे मुक्ती धन संपदा. मग काय पाहिजे? संत संग देई सदा संत संग. तुकोबाला सांगतात न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. देवाने विचारलं तुकोबराय संतांची संगत तरी कशासाठी पाहिजे? आज तुम्हाला आम्हाला या जीवाची संगत आहे, परंतु अनेक जीवात आपण बदल होताना पाहिलेत. नौकराचा मालक झालेला पाहिलंय, नास्तिकाचा आस्तिक झालेलं पाहिलंय, बरोबर ना? पाहिलंय ना? पण नास्तिकाचा आस्तिक का होतो, नौकराचा मालक का होतो? त्याला हा एकटा जीव असून जमत नाही. तर याला एक संगत कशी पाहिजे? एक संतांची संगत पाहिजे. संतांची संगत. संत कोणी पाहिले? पाहिले की संत कोणी? माऊली जगद्गुरु तुकोबराय, माऊली ज्ञानोबराय, नाथ बाबा, निवृत्तीनाथ दादा कोणी पाहिले का? निळाबराय कोणी पाहिले का? कोणीही पाहिले नाही. परंतु मी आज असं सांगेन तुम्हाला, आपण इतके भाग्यवान आहोत का संतांच्या पाठीमागून आपल्याला काय मिळाला? हा जन्म मिळाला. म्हणून आज आपण काय आहोत? भाग्यवान आहोत. कारण त्या संतांच्या विचारावरती, माऊली ज्ञानोबरायांच्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या आपण पायिक आहोत. त्यांच्या विचारावरती आपण चाललेलो आहोत. म्हणून बदल जर घडत असेल तर संतांच्या विचारावरती बदल घडतो ह्या देहामध्ये. नास्तिकाचा आस्तिक होतो. आज आपण या ठिकाणी महाराज उभा आहोत. आपण सहज एखादी मोठी महात्मा जर आला तर आपण त्याच्या पायाच्या चरणाला लागतो. कारण संत आपण पाहिलेले नाहीत. आपण त्यांच्यामध्ये काय करतो? त्या संतांना पाहतो. म्हणून संत संग देई सदा. आणि जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात मला पुन्हा जन्माला घाल. पण जन्माला घालत असताना कसं घाल? सुखे घालावे आम्हाशी. ही जगद्गुरु तुकोबरायांनी शेवटच्या चरणामध्ये मागणी मागितली. तुका म्हण गरीब तुका म्हण गर्भवासी, तुका म्हण गर्भवासी, तुका म्हण माझे हे जे माझे हे जे माझे
माझे जन्मदुडे हेच हेची माझी सर्व कोणी हिची माझी सर्व
बोला. ज्ञानेश्वरा मावली धनराज मावली न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा गुण गायन आवडी याची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी याची माझी सर्व जोडी. यथामती आता अवकाश संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा अर्थ सोडवण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असंच असेल माझा असा आग्रह नाही, कारण मागणी प्रकरणातील अभंग आहे ही एक जबाबदारी असती. म्हणून ती जबाबदारी माझ्याकडे वैष्णव अश्विनीकडून आली. आता त्या जबाबदारीमध्ये त्या ठिकाणी राजगुरू महाराज आमचे काका शिवाजी महाराज आहेत, नाना आहेत, मरकड मामा आहेत, हे काय या ठिकाणी परीक्षक आहेत. हा जेच म्हटलं किंवा परीक्षक म्हटलं आहे, कारण ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, ज्ञानाने वयाने तर आहेच आहेत तर ज्ञानाने पण आहेत. म्हणून त्यांच्या समोर मी काय बोलावं. बालक जरी बोबडा बोले वाकोडा विचुका पावली ते चोज करणी माऊली रिझवी जीवी न्यूनते सरते अधिकते पुरते करून घ्यावे तुमते विनवितसो करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे अहो श्रोते वक्ते तुम्ही संत जाना बरे पार कोणी बांधा गाठी थोडिले थांबा धन्याचा माल वितर हवाल भारवाही. मी तुमच्या समोर एक हमाल आहे. सेवके सांगितले करावे काम म्हणून मी न्यायाने या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे. ही सेवा करत असताना एखादा अपशब्द गेला असेल तर आई वडिलांच्या अंतःकरणाने क्षमा मागतो. ही सेवा करत असताना सर्व या ठिकाणी गुणीजन आमचे निमिष महाराज आहे, विशेष करून आमचे बनकर महाराज आहे, ज्यांची 2-3 दिवसापूर्वी कीर्तन रूपी सेवा झाली. त्या महाराजांनी या ठिकाणी उभं राहावं, नाही तर महाराज एकदा कीर्तन झाल्यानंतर महाराज परत इकडं येत नाही. परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी आमचे कुलकर्णी महाराज उभा आहेत, अमृती महाराज मते मामा या ठिकाणी उभा आहेत. रोज हा मला माहिती रोज आहेत. आमचा मंगेश, आमचे पाटील, त्या ठिकाणी आमचे नाना, हे सर्व बाल कलाकार टाळकरी, हे उद्याचं भविष्य आहे. माझ्या बरोबर ज्यांची मृतांगावरती वजनदार थाप आहे आमचे जयराम महाराज, त्या ठिकाणी आमचे नामदेव भाऊ असतील, दोन्ही मेजर असतील, आमचे महादेव मामा असतील, काळदेती मामा असतील, सर्व या ठिकाणी आता कोणाचा नाम उल्लेख जास्त करत नाही. इथेही मेजर आहेत, नाना आहेत. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी दुबळारची तसे भक्ती मनोन बोल जरी गंगावती तरी स्वीकारा मौलिक ज्ञानोबरायाने 9वे अध्यायामध्ये तुमच्या सर्वांसाठी एक श्रोतृवर्गासाठी एक ओवीच खर्च केली. तुम्ही महेशाची मूर्ती म्हणजे तुम्ही एक भगवंत रूपी या ठिकाणी उभा आहे. मी दुबळा आहे, मी काहीतरी भक्ती तुम्हाला सांगेन, परंतु तुम्ही कोण आहात? महेशाच्या मूर्ती आहात. तुम्ही आहे म्हणून वक्ता आहे, श्रोतो आहे म्हणून वक्ता आहे. म्हणून ही सेवा तुमच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. मरकडमाने माझा मोडका तोडका आवाज घडी भरका बसून
तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. नवे नवे ही कीर्तनाची सेवाच त्यांची आहे. मी कशी सांगून गेलो की हे कार्य भगवंताचं आहे. हा इथं असणारा काय भोजन जे काय आहे हे काय प्रसाद आहे. म्हणून तुम्ही काय करा, जेवण करून जा. आहे ना पण याला? हा, नाही तुम्ही सांगायचो जेवण करून जा, कारण इथं कोणाच्या स्मरणार्थ नाहीये. हे भगवंताचं भैरवनाथाचं कार्य आहे. यांच्या वाडवडिलांपासून यांच्या हातपर्यंत आलेलं आहे. आणि हे काय करताय रीतीने परंपरा, जसं जगद्गुरु तुकोबरायांची रीत होती, परंपरा होती, मिराशी होती, तसं यांचं हे काय आहे पुढं कार्य चाललं आहे. म्हणून हात जोडून त्यांच्या वतीने मी विनंती करतो की कोणी प्रसाद घेतल्याशिवाय या ठिकाणाहून जाऊ नका. ही झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावरती समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण करा. विठ्ठल जय जय.